महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिली शेतकरी परिषद घेतली होती। ती परिषद 1929 साली त्यांनी घेतलेली होती। बाबासाहेबांनी विधिमंडळावर काढलेला पहिला मोर्चा सुद्धा शेतकऱ्यांचाच होता। कसणाराला जमीन मिळावी म्हणून त्यांनी 1932 मध्ये खोती रद्द करण्याचे विधेयक संसदेमध्ये मांडले होते। हे पुस्तक या देशातल्या ना अंधभक्तांना माहीत आहे ना विरोधकांना। लंडनहून बाबासाहेब मुंबईला निघाले तेव्हा तिथल्या पोलीस आयुक्तांनी मुंबई पोलिसांना टेलिग्राम केला होता। प्रखर राष्ट्रभक्त, बुद्धिमान आणि उच्च शिक्षित असलेला तरुण भीमराव रामजी आंबेडकर तिकडे भारतात येतोय, त्याच्यावर 24 तास गुप्त नजर ठेवा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त दलितांचे नेते नव्हते, ते या देशातील प्रत्येक नागरिकांचे नेते होते। बाबासाहेब हे दलितांचे नेते, अस्पृश्यांचे नेते हे समीकरण जाणून बुजून या देशात घट्टपणे सर्वांच्याच हृदयात कोरून ठेवलेलं होतं। बाबासाहेब हे भारतीयांचे नेते होते हे समजण्यास फार उशीर लागला। 1919 साली सर्वप्रथम सर्व भारतीयांना मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे असे साऊथ ब्युरो कमिटीला ठणकावून सांगणारे बाबासाहेब कसे फक्त दलितांचे नेते म्हणावे। 1928 साली त्यांनी स्टार्ट कमिटीला सांगितले होते की ओबीसींना घटनात्मक संरक्षण दिले पाहिजे। 1946 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसीवर 12 बलुतेदार 18 अलुतेदारांबरोबर 12 बलुतेदार आणि 18 अलुतेदारांवर पुस्तक लिहिले। त्या पुस्तकाचे नाव होते शूद्र पूर्वी कोण होते। सरकार ओबीसीच्या कल्याणासाठी पावले उचलत नाही म्हणून त्यांनी 1951 ला कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला। स्त्रियांच्या प्रगतीबाबत, शिक्षणाबाबत, समानतेबाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वारंवार सांगत होते। स्त्रियांच्या प्रगतीवरूनच देशाची प्रगती मोजायची असते। स्त्री पुरुष समानता सर्वात अग्रक्रमाची बाब आहे असं ते वारंवार सांगायचे।